दुसरे बौद्ध साहित्य संमेलन आपल्या लातूर शहरामध्ये संपन्न होते आहे। या संमेलनाचे उद्घाटक जयश्रीताई सोनकांबळे मॅडम, संमेलनाध्यक्ष आताच ज्यांचं आपण अध्यक्षीय भाषण ऐकलं आमचे मित्र प्रशांत गायकवाड सर, त्याचबरोबर या संमेलनासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष, या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर नारायण कांबळे सर, या संमेलनाचे प्रमुख संयोजक संपादक राजेंद्र कांबळे सर, चंद्रकांत शिंदे सर, संयोजन समितीतील सर्व पदाधिकारी आणि मान्यवर, आज या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे लातूर शहरामध्ये हे दुसरं बौद्ध साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होताना आपल्या सर्वांना आनंद होतो आहे। याचं कारणही तसंच आहे की आज वर्तमान काळ जर आपण पाहिला तर अनेक अशा प्रकारच्या वैदिक संस्कृती रुजवणाऱ्या, पुन्हा एकदा नव्यानं या देशामध्ये वर्णव्यवस्था रूढ करणाऱ्या व्यवस्था कार्यरत आहे। आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं जर कुठं असतील तर ते बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये आहे। अमित मेधावी सर आहेत, त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। त्याचबरोबर हे साहित्य संमेलन या ठिकाणी आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला एक आचरणाच्या पातळीवर, नेणिवीच्या पातळीवर काही विचार करणं गरजेचं आहे। आणि म्हणून दुसरं साहित्य संमेलन संपन्न होत असताना बुद्ध विचार, बुद्ध तत्त्वज्ञान आपल्या या भूमीमध्ये, परिसरामध्ये, या लोकांमध्ये रुजलं पाहिजे। बुद्ध तत्त्वज्ञानाची काय आचारसंहिता आहे, काय मूल्य आहेत, हे आपल्या सर्वांना ज्ञात व्हावं या हेतूने गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी हे बौद्ध साहित्य संमेलन संपन्न होते आहे। बौद्ध साहित्याची अत्यंत सखोल अशा प्रकारची चिकित्सा आणि चर्चा या ठिकाणी संपन्न होते आहे। या सर्व संमेलनात खूप चांगली मंडळी या ठिकाणी येते आहे आणि खरं म्हणजे एक वातावरण गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं तयार झालेलं आहे। गेल्या संमेलनामध्ये प्रसिद्ध साहित्यिक, बौद्ध साहित्यिक उत्तम कांबळे सरांनी खूप चांगली मूलभूत अशा प्रकारची मांडणी करून या लातूर शहरात आणि परिसरात बुद्ध विचाराचं लोल पसरवण्याचं काम केलेलं आहे। हे दुसरं संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे। एक पत्रकार या प्रसंगी हे संमेलन चांगल्या प्रकारचं घेत आहे। आता अलीकडं जे वातावरण बदलत आहे, बुद्धाचा विचार या देशामध्ये रुजणं कसं गरजेचं आहे, आपण आत्ताच युद्धजन्य परिस्थिती बघितली आणि या परिस्थितीवर ठोस अशा प्रकारची उपाययोजना कोणती असेल तर तो बौद्ध विचार आहे। आणि हा बुद्ध विचार सर्वत्र रुजवण्यासाठी अशा छोट्या छोट्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे, अशा संमेलनाची आवश्यकता आहे। ही गरज लक्षात घेऊन लातूर शहरात गेल्या 2 वर्षापासून हे संमेलन या ठिकाणी संपन्न होते आहे। या संमेलनात चांगल्या प्रकारचे कवी संमेलनं, परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी व्हावं, ही चर्चा समरसपणाने ऐकावी आणि आपल्यापासून, प्रशांत गायकवाड सर जसं म्हणाले, नेणिवेपासून हा विचार जर सुरू झाला तर या देशामध्ये बुद्ध रुजण्यास उशीर होणार नाही। आपण बघतोय अलीकडे बाबासाहेबांवर ज्या बुद्धाचा प्रभाव होता तो प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि अनेकांचे प्रभाव लादण्यासाठी इथं खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे। कालपरा आपण बघितलं किशोरी फेंडकर नावाची जी एक पेडणेकर, हे खूप मोठी त्या महानगरपालिकेची महापौर या ठिकाणी सांगते आहे की बाबासाहेबांवर मनाच्या श्लोकचा प्रभाव होता। हा किती घातक विचार आहे। ज्या बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला, बुद्धाची शिकवण आपल्या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, संबंध भारत बौद्धमय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अविरतपणे, अविश्रांतपणे केलेला आहे, त्याच देशामध्ये आज बाबासाहेबांवर वर्णव्यवस्था जोपासणाऱ्या लोकांचा प्रभाव होता असं सांगणारे अघोरी अशा प्रकारच्या अनेक शक्ती या ठिकाणी काम करत आहेत। बुद्ध फुले शाहू किंवा बुद्ध कबीर फुले यांचा प्रभाव असणाऱ्या बाबासाहेबांवर आज समर्थ रामदास आणि मनाचे श्लोक हा जर प्रभाव असेल तर बाबासाहेबांचा विचार कोणीकडे जातो आहे हे आपल्याला समरसपणे किंवा अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे। आणि ह्या विचाराची पेरणी आपल्या सर्वांमध्ये व्हावी या हेतून या ठिकाणी संमेलन संपन्न होत आहे। मी या संमेलनाला आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मनोगत संपवतो। धन्यवाद। यानंतर मी गाडे अभ्यासक, प्रमुख वक्ते अमित मेधावी यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मोरे सर बोलतात काय? मी बोलू का सर बोलतात? तर सगळे जराशी जागेवरती उभं राहा, मी बोलायच्या आधी जरासं उठा, सगळेच उठा।
हां, जराशे पाय मोकळे करा, जरा चेहऱ्यावरती जरा उत्साह येऊ दे आणि प्रसन्नपणानं मी जे बोलणार आहे ते आपल्याला ऐकायचं आहे, एक आणि एक शब्द. हां, बसा. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. लातूर नगरीमध्ये होत असलेलं हे दुसरं बौद्ध साहित्य संमेलन आहे. धम्मपीठावरती उपस्थित संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष, संयोजक आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सगळ्यांची नावं घेत नाही. खूप नावं आहेत आणि कुणाचं तरी नाव त्यातनं राहू शकतं. मी ज्या विषयावरती बोलणार आहे अगदी थोडक्यात बोलणार आहे, म्हणून आपल्याला विनंती आहे की संपूर्ण लक्ष मी जे काही बोलतो त्याच्याकडे द्या. तथागत बुद्धांची स्त्रीविषयक जी भूमिका आहे त्या भूमिकेवरती मी आपल्याशी बोलणार आहे. आणि बुद्धांचा असा जो महान विशाल असा धम्म आहे त्या धम्मातल्या थोड्याच गोष्टी, मोजक्याच गोष्टी आपल्यासमोर सांगणार आहे. जसं आपण शीतावरून भाताची परीक्षा करतो त्या प्रकारे बुद्ध विचार कशा प्रकारचा आहे स्त्रियांच्या बाबतीत ती भूमिका आपण बघणार आहे. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशांत सरांनी सांगितलं की बुद्धांचा धम्म हा प्रतिस्रोतगामी आहे. प्रतिस्रोतगामी म्हणजे काय? प्रवाहाच्या दिशेनं जाणारा नाही आहे. मग कोणता प्रवाह? तर तो प्रवाह त्यांनी सांगितला, इथं वेद प्रामाण्याचा प्रवाह होता, शब्द प्रामाण्य. ग्रंथात जे लिहिलेलं आहे तेच आम्ही खरं मानणार, ग्रंथात लिहिलेलं नसेल तर आम्ही खरं मानणार नाही. उदाहरणार्थ, ग्रंथात जर म्हटलं ही दिशा उत्तर आहे तर ती उत्तरच, पूर्व म्हणायची नाही, अशी जी मेंटॅलिटी होती ती तथागत बुद्धांनी नाकारली. आणि आम्ही आमच्या इंद्रियांवर, पंचेंद्रियांवर विश्वास ठेवू, आमच्या अनुमानावर विश्वास ठेवू ही भूमिका घेतली. दुसरी गोष्ट, कर्मकांड केल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होतं, म्हणजे यज्ञ घाला, पूजा करा, मग जीवन तुमचं बदलेल, सुख येईल, अशी जी भूमिका होती ती भूमिका बुद्धांनी नाकारली. मी यज्ञात लाकडं जाळण्यापेक्षा लोकांच्या आंतरिक ज्योती उजळवतो ही भूमिका बुद्धांनी घेतलेली होती. तिसरी गोष्ट, चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे आदर्श व्यवस्था, म्हणजे कुणीतरी शिकवायचं, कुणीतरी युद्ध करायचं, कुणीतरी व्यापार करायचा आणि कुणीतरी सगळ्यांची सेवा करायची, घाण काढायची, आणि ही अतिशय सुंदर व्यवस्था असं जे म्हणलं जायचं आदर्श व्यवस्था, ती आदर्श व्यवस्थेचा प्रवाह होता, ती बुद्धांनी नाकारली. तृष्णेच्या दिशेनं लोक चालले होते, खा प्या मजा करा, एकदाच जीवन आहे. आता सुद्धा लोक तृष्णेतच आहेत. बाहेर जाऊन आपण जर पाहिलं तर अनेक लोक आपल्याला दिसतील, खाणे पिणे मजा करणे एवढंच आयुष्य आहे. आज तर रविवार आहे आणि मस्त कोण प्रबोधन ऐकायचं, त्यापेक्षा मस्त झोपूया, काहीतरी खाऊया, ही भूमिका 2500 वर्षापूर्वी पण होती, आज पण तीच आहे. आणि त्याच्या विरोधातला हा धम्म आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची, स्त्रियांची गुलामी हे इथल्या समाज व्यवस्थेचं एक मूलभूत अंग होतं, धर्माचं एक मूलभूत अंग होतं. त्या विरोधात बुद्धांचा विचार होता, म्हणजे स्त्रियांच्या गुलामीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये बुद्ध होते. सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केला आपल्याला माहीत आहे, आणि ग्रहत्याग केल्यानंतर ते 6 वर्ष स्वतःला पाहत होते, चिकित्सा करत होते, वेगवेगळ्या लोकांकडून काही शिकत होते. आणि मग बोधिप्राप्तीची चाहूल लागल्यानंतर एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली होती. ती घटना सांगून मी पुढे जाणार आहे. त्या दिवशी सिद्धार्थ गौतम म्हणजे बोधिसत्व वडाच्या झाडाखाली बसलेले होते, आणि प्रशांत सरांनी ज्याचा उल्लेख केला, सुजातेनं खीर दिली वगैरे. पण ती खीर देण्याच्या पूर्वी तिनं एका दासीला पाठवलेलं होतं, जा आणि ते झाड स्वच्छ करून ये, कारण तिथं मला खीर अर्पण करायचे. ती दासी तिथं गेली. दासीनं पाहिलं की सिद्धार्थ तिथं येऊन बसलेले आहेत, बोधिसत्व अजून बोधिप्राप्त झालेली नाही, त्याच दिवशी बोधिप्राप्त होणार होती, तो दिवस आहे पौर्णिमेचा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ते तेज, उदाहरणार्थ सूर्योदय होण्यापूर्वी सुद्धा सूर्य आकाशामध्ये प्रकाश आलेला असतो की नाही, डायरेक्ट सूर्यवरती आला आणि मग प्रकाश झाला असं होत नाही. पहाटेची चाहूल लागलेली असते तेव्हाही प्रकाशाचं आगमन झालेलं असतं. बुद्धत्वाची चाहूल लागलेली होती. अशा काळामध्ये बुद्धांच्या, सिद्धार्थांच्या चेहऱ्यावरती ते तेज होतं. त्या दासीला असं वाटलं प्रत्यक्ष वृक्ष देवताच तिचं काय म्हणू, तिचे नैवेद्य आणणार होती, प्रसाद आणणार होती, ते खायला आलेलं आहे. आणि ती सांगत सांगत गेली आनंदानं कुणाला, सुजातेला. आणि त्यावेळेला एक महत्त्वपूर्ण घटना घडली. सुजातेला तिनं जेव्हा असं सांगितलं तेव्हा सुजातेनं एक काम केलं. काय म्हटले की तू इतकी चांगली बातमी मला दिलीस तर या बदल्यात आजपासून मी तुला दास्यातून मुक्त करते. दास म्हणजे काय? नोकर नव्हे. नोकराला पगार दिला जातो, रजा दिली जाते. दासाला पगार नसतो, रजा नसते, कायमस्वरूपी सेवा करायचं असं काम त्या दासाचं असतं. अशी दासी
त्या क्षणी सुजाता म्हटली, मी तुला दास्यातून मुक्त करते, आणि स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून तिच्या गळ्यामध्ये घातले, आणि आजपासून तू माझी मुलगी आहेस. अजून बोधी प्राप्त झालेली नाही त्या काळामध्ये एक दासी दास्यातून मुक्त झाली. मग बोधी प्राप्त झाल्यानंतर काय झालं असेल त्याची एक आपल्याला चुणूक त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि मग हा प्रवास सुरू झाला. बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्तीच्या आदल्या रात्री 5 स्वप्न पडलेली होती, आणि हे खूप महत्त्वाची स्वप्न आहेत. त्या स्वप्नांचं विश्लेषण स्वतः बुद्धांनी केलेलं आहे. पहिलं स्वप्न असं पडलं होतं की महापृथ्वी त्यांची शय्या झालेली आहे. एक हात अरबी समुद्रावरती आहे, एक उपसागरावरती आहे, पाय खालीपर्यंत आहेत कन्याकुमारीपर्यंत, आणि डोकं हिमालयाच्या पायथ्याला आहे, असं एक स्वप्न पडलेलं होतं. त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी स्वतः लावला. त्या स्वप्नाचा अर्थ होता काय की मला अशी अनुत्तर सम्यक संबोधी प्राप्त होईल की त्या सम्यक संबोधीनं हे संपूर्ण जम्बूद्वीप जे आहे ते भारून जाईल. हे पहिलं स्वप्न होतं. दुसरं स्वप्न त्यांना असं पडलेलं होतं की त्यांच्या नाभीतून म्हणजे बेंबीतून एक तिर्या नावाचं तृणवर उगवलेलं आहे, आणि ते पृथ्वीपर्यंत थांबलेलं नाही, ते आकाशापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचाही अर्थ त्यांनी लावला होता की हा विचार, मला जो मिळणारा जो विचार आहे तो केवळ इथंच थांबणार नाही, तो सर्वदूर पोचेल. म्हणून वंदनेमध्ये म्हणतो ना आपण, सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. देव आणि मनुष्याचे ते शिक्षक आहेत. सामान्य माणसं आहे आपण. आपल्यापेक्षा जे सुखवस्तू असतात, धनसंपन्न असतात, आनंदी असतात, त्यांना देव म्हटलं गेले. राजे लोक असतात त्यांना देव म्हटलं गेले. मग या सामान्य माणसं दुःखात असतात असं नाही. जे सुखी आहेत, वाटतं त्यांना सुख आहे, पैसा आहे, सौंदर्य आहे, ते पण दुःखी असतात. सगळ्या लोकांना उपयोगी पडेल असा धम्म मला सुचेल, अशा प्रकारचं ते स्वप्न होतं. तिसरं स्वप्न असं होतं की काळं मस्तक असलेले आणि पांढरा रंग असलेले असे काही प्राणी बुद्धांच्या गुडघ्याजवळ येऊन उभे राहिलेले आहेत, अंगाजवळ येऊन उभे राहिलेले आहेत. त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी असा लावला की मला जो ज्ञानमार्ग मिळेल त्याचे अनुयायी केवळ पीत वस्त्रधारी होणार नाहीत, केवळ भगवे वस्त्रधारी होणार नाहीत, केवळ ग्रहत्यागी होणार नाहीत, तर काळं डोकं आणि पांढरं वस्त्र म्हणजे काय, उपासक गृहस्थी लोक सुद्धा या मार्गाचं अनुसरण करतील. त्याच्यानंतरचं चौथं स्वप्न, याच्यासाठी मी हे सगळं सांगत आहे. चौथं स्वप्न इतकं सुंदर पडलं की 4 दिशांनी 4 रंगाचे प्राणी पक्षी उडत उडत आले. 4 रंगाचे पक्षी, इमॅजिन करा तुम्ही, 4 रंगाचे पक्षी उडत उडत आले, बुद्धांजवळ आले, आणि त्या पक्ष्यांचा रंग बदलला. सगळ्या पक्ष्यांचा रंग पांढरा शुभ्र झाला. 4 रंग नाहीसे झाले आणि शुभ्र रंगाचे ते पक्षी झाले. याचा अर्थ त्यांनी काय लावला, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्णातून लोक माझ्याजवळ येतील, आणि माझ्याजवळ आल्यानंतर ते वर्णबाह्य होतील, त्यांचा वर्ण निघून जाईल. हे चौथं स्वप्न. आणि स्त्रिया सुद्धा शूद्रच होत्या, अतिशूद्रच होत्या. स्त्रिया पण त्यामध्येच गणल्या गेल्या. म्हणजे पुरुष येवोत अथवा स्त्री होतो येवो, त्यांचा वर्ण निघून जाईल, अशा प्रकारचं स्वप्न पडलं होतं. आणि 5वं स्वप्न असं पडलं होतं की ते घाणीवरून चालत चाललेले आहेत, चिखलातून चालत चाललेले आहेत, पण त्या चिखलाचा स्पर्श त्यांच्या पायाला होत नाही. म्हणजे बोधी प्राप्त झाल्यानंतर ते इथंच राहतील, पण इथली जी विकारवशता आहे, इथली जी दुर्गंधी आहे, इथले जे मनुष्य धर्म आहेत त्याचा स्पर्श त्यांना होणार नाही. अशी 5 स्वप्न पडली होती. त्यातलं चौथं स्वप्न अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे स्वप्न सुद्धा कसं पडलंय, समतेचं. आपल्याला पडतंय का स्वप्न? सिद्धार्थांना समतेचं स्वप्न पडलं, आणि समता सगळ्या अंगानं, म्हणजे चातुर्वर्ण्याची समता, स्त्री पुरुषाची समता, कोण नीच आहे, कोण उच्च आहे, नीच आहे, कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, अशा सगळ्या विषमता निघून जाऊन सगळं जग समतेनं भारलं जावं, अशा प्रकारचं स्वप्न त्यांना पडलं होतं. हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. एकदा बुद्धांकडं कौशल देशाचा राजा प्रसेनजित आला, आणि प्रसेनजित आल्यानंतर चर्चा करत असताना त्याचा नोकर सेवक आला प्रसेनजिताचा, आणि तो राजाच्या कानामध्ये बोलला की महाराज, राणी मल्लिका प्रसूत झालेले आहेत आणि तुम्हाला कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. कौशल देशाचा राजा, सामान्य माणूस नव्हे, त्या राजाला मुलगी झाली असं म्हटल्यावरती राजाचा चेहरा पडला. आणि मग बुद्धांनी प्रसेनजिताकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर 2500 वर्षापूर्वी बुद्ध काय म्हणतात, 2600 वर्षापूर्वी, महाराज मुलगी झाली म्हणून उदास होऊ नका, मुली सुद्धा मुलासारख्या कर्तृत्वान असतात. वाजवा तुम्ही तर टाळ्या मुलींनी, महिलांनी. म्हणजे 2500 वर्षापूर्वी बुद्ध म्हणतायत मुलगी झाली म्हणून उदास होऊ नका. आणि 2026 मध्ये 25 मध्ये 26 मध्ये लोक नाव ठेवतायत नकोशी म्हणून. मध्यंतरी शासनाने एक GR काढला बघा, नकोशी नावाच्या सगळ्या मुली शोधा, सगळ्या स्त्रिया शोधा आणि त्यांचं नाव बदलून घ्या. म्हणजे इथं आपण आधुनिक काळामध्ये नकोशी म्हणतोय स्त्रीला, आणि प्राचीन काळामध्ये बुद्ध काय म्हणतायत, मुलगीच्या जन्माचं स्वागत करा, मुलगी झाली म्हणून उदास होऊ नको, राजाला ते सांगतायत. मग सामान्य माणसं किती उदास असतील. ही भूमिका बुद्धांची समजून घेणं खूप आवश्यक आहे.
त्यांनी जे समाजाचं आकलन केलेलं होतं ते अफलातून होतं. म्हणजे त्यांचं ते जरी राजपुत्र होते तरी सुद्धा राजपुत्रासारखे कधी जगले नाहीत. सामान्य माणसांच्या दुःखाशी त्यांचा संबंध होता. जन्म सुद्धा कुठं झाला? लुंबी वनात झाला. राजवाड्यात जन्म झालेला नाहीये. बोधिप्राप्ती सुद्धा वनामध्ये झाली आणि महानिर्वाण सुद्धा वनामध्ये झालं. सामान्य लोकांच्या मध्ये, निसर्गामध्ये खूप लोक त्यांनी पाहिले आणि त्यांना म्हणून लोकविदू असं म्हटलं जातं. वंदनेमध्ये त्यांचं एक वैशिष्ट्य आहे बघा, लोकविदू म्हणजे लोकांना जाणणारे, मनुष्य स्वभावाला जाणणारे. स्त्रियांचा स्वभाव त्यांनी जाणलेला होता. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी पत्नीचे काही प्रकार सांगितले आणि त्याच्यावर खूप काही लोकांनी टीका पण केली आकलन न करता. बुद्ध म्हणतात की अशा प्रकारच्या काही स्त्रिया असतात आणि जशा स्त्रिया आहेत तसे ते पुरुष पण असतात. पहिली स्त्री कशी असते ते म्हणतायत की वधक असते, वध करणारी. म्हणजे ती नवऱ्यासोबत संतुष्ट राहत नाही, नवऱ्याशी भांडते आणि प्रसंगी नवऱ्याला मारण्यासाठी सुद्धा तयार होते. आता ती बातम्या तुम्ही बघितल्या असतील, बॅरलमध्ये कुणी कापून टाकलं होतं, बॅगमध्ये कुणी मीम्स पण आले होते, बॅग बघायची नाही, बॅरल बघायची नाही. असं 2500 वर्षापूर्वी पण काही स्त्रिया होत्या. दुसरी स्त्री बुद्ध म्हणतायत अशा असतात काही की त्या चोरासारख्या असतात. पती काहीतरी धन कमवून आणतो, पगार घरी आणला, काहीतरी वस्तू घरी आणल्या, त्यातल्या काही लपवून ठेवायच्या, काही आपल्याकडे जपून ठेवायच्या. अशा प्रकारची एक स्त्री असते. तिसरी एक स्त्री अशी असते म्हणतात बुद्ध, मालकासारखी. ती काय करते? आदेश फक्त सोडते, आळस, फक्त खायचं प्यायचं निवांत राहायचं आणि मालकासारखा आदेश सोडायचा, मी हे करणार नाही, हे कर, ते कर, ते कर. अशा काही स्त्रिया असतात. चौथी स्त्री बुद्ध असं म्हणतात ती आईसारखी असते. आपली आई कशी असते? सदैव आपलं हितचिंतन करणारी. ती बिचारी आजारी जरी असली आणि मुलगा कामाला जाणारा असला, आजारपणात सकाळचं उठते, जेवण स्वयंपाक करते, मुलाचं आवरते, त्याला बाहेर घालवते. ती स्वतःच्या जीवनाची काळजी करत नाही. अशा काही स्त्रिया पत्नी असते असं बुद्ध म्हणतात, आईसारखी माया करणारी. त्यानंतरची एक स्त्री असं म्हणतायत बुद्ध, पत्नी कशी असते? ती बहिणीसारखी असते. बहीण लज्जाशील असते, भावाचा गौरव करत असते, भावाचा सन्मान करत असते. तसं नवऱ्याचा सन्मान करणारे, नवऱ्याचा गौरव करणारी जी पत्नी आहे ती बहिणीसारखी असते. एक स्त्री असते सखीसारखी, मैत्रिणीसारखी. म्हणजे नवरा आला रे आला की तिला खूप आनंद होतो, नवऱ्याच्या सहवासानं ती सुखी होते, अशी सखी भार्या असते. आणि अजून एक पत्नी शेवटची त्यांनी असं म्हटलंय, ती दासीसारखी असते. दासी कशी असते? सगळे आदेश ऐकते. त्याप्रमाणे आज्ञाधारक असणाऱ्या काही पत्नी असतात. अशा पत्नींचं वर्गीकरण बुद्धाने केलेलं आहे. म्हणजे वध करणारी असते, चोरी करणारी असते, मालकासारखं राहणारी असते, आईसारखी राहणारी असते, बहिणीसारखं राहणारी असते, सखीसारखी राहणारी असते आणि दासीसारखी राहणारी असते. हे जे स्त्रियांचे पत्नीचे प्रकार बुद्धांनी सांगितले, कोणाला सांगितले होते? अनाथ पिंडिकाच्या सुनेला सांगितले होते. कारण अनाथ पिंडिकाची सून घरामध्ये सारखं भांडण करत असते आणि मग बुद्धांना तो अनाथ पिंडिक सांगतो की बनते तुम्ही काहीतरी माझ्या सुनेला सांगा. तेव्हा बुद्ध हे सगळं मी थोडक्यात सांगितले, पण बुद्ध असं विश्लेषण करून तिला सांगतात आणि मग ती म्हणते, तिला विचारतात शेवटी बुद्ध, मग यातली कुठली तू होणार सांग बघू. मग ती असते वधकासारखी. मग ती एकदम कॉन्ट्रास्ट येते बुद्धांचं ऐकून, तिच्या परिवर्तन होते. नाही म्हणते आजपासून मी दासीसारखी राहणार, मी ह्यांचं सगळे आज्ञा पाळणार. आणि मग हे वाचून अर्धवट लोकांनी बुद्धांवर टीका केली की बघा बुद्धांनी दासी भार्येचा स्वीकार केला, त्याला अनुमोदन दिलं. तर बुद्धांनी सांगितलेलं नव्हतं तिला दासी भार्या हो म्हणून. बुद्धांनी विचारलं की यापैकी अशा पत्नी असतात, यापैकी तुला काय व्हावं असं वाटेल, तेव्हा तिनं सांगितलं होतं. आणि पुढे एका ठिकाणी बुद्धाने असं म्हटलंय एका प्रश्नाचं उत्तर देताना की परमसखा कोण आहे? एखाद्या पुरुषाचा परमसखा कोण आहे? परममैत्रीण कोण आहे? तेव्हा बुद्ध उत्तर देतात, भार्या हा परमसखा आहे. म्हणजे बुद्धांना अपेक्षित काय होतं लक्षात आलं तुमच्या? की पत्नीनं सखी भार्या व्हावं. पत्नीनं काय व्हावं? सखी भार्या व्हावं. कारण त्या पुरुषाची सगळ्यात जवळची मैत्रीण कोण? तर त्याची बायको. हे बुद्धांना अपेक्षित होतं. आणखी एका प्रश्नाचं उत्तर देताना बुद्धाने असं म्हटलं होतं की घरातील मित्र कोण? तेव्हा बुद्ध असं म्हणतात, आई हा त्या मुलाचा घरातला मित्र आहे, अगदी जवळचा मित्र. वडील कितीही प्रेमळ असू द्यात, किती पण, मुलाला काय पण पाहिजे असेल तर तो पिन कुणाला मारतो? मम्मीलाच, आईलाच सांगणार. किती पण प्रेमळ वडील असू द्यात, कारण त्या आईमध्ये ते सद्गुण असतात. कर्णे मेत्त सुत्त नावाचा अतिशय प्रसिद्ध सुत्त आहे आपल्या धम्मामध्ये, मैत्री सुत्त. त्यामध्ये मैत्री किती विशाल असावी याचं उदाहरण देताना बुद्धाने असं म्हटलंय, जसं आई आपल्या एकुलत्या एका मुलावरती प्रेम करते, त्या प्रकारे आपण सर्व सजीवांप्रती मैत्रीभाव विकसित केला पाहिजे. एवढं सोपं आहे काय सांगा?
किती अवघड आहे. पण उदाहरण देताना बुद्धाने आईसारखं दिलंय, कारण आईला आपण रागावलो, काही बोललो, आणखी काय केलं तर ती आई प्रेमच करते. आणि एक्स्ट्रीम उदाहरणं पण तुम्ही समाजात पाहिली असेल. एखादा दारुडा मुलगा असतो, त्या आईला शिव्या देत असतं, त्या आईला मारत पण असतं, तरी सुद्धा ती आई त्या दारुड्या मुलाची काळजी घेताना तुम्ही बघितली असेल बघा. त्या आईचं हृदयच इतकं कोमल असतं. बुद्धाने असं म्हटलं की घरातला मित्र कोण आहे तुमचा, तर तुमची आई आहे. हे खूप महत्त्वाचं. हे बुद्ध आपण या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे. काय बुद्धांची नेमकी, आणि बुद्ध 2026 मध्ये नाही आहेत, बुद्ध 2600 वर्षांच्या मागं आहेत. त्या काळात असून सुद्धा प्रशांत सर जसं म्हटले की नाही, त्या बुद्धांच्या विचारांना आधुनिक संदर्भ मूल्य आहे. आज सुद्धा बुद्ध तितकेच आधुनिक वाटतात जितके ते प्राचीन होते तेवढे. सिगाल नावाचा एक श्रेष्ठी होता, व्यापाऱ्याचा मुलगा. त्याच्या वडिलांनी त्याला असं सांगितलेलं होतं की बाळ, माझ्या मृत्यूनंतर आपल्या घरामध्ये जे काही रीतिरिवाज सुरू आहेत त्याचं पालन तू कर. आणि तो तेव्हा काय करायचा, सकाळी उठलो की नदीवरती जायचा आणि 6 दिशांची पूजा करायचा. पाणी घ्यायचं हातामध्ये, पूर्वेला फेकायचं, नमस्कार करायचा, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला, वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला, 6 दिशांना तो नमस्कार करायचा, पूजा करायचा. आणि हे बुद्धांनी पाहिलं त्याच्याकडे पाहून, आणि तेव्हा बुद्ध त्याला म्हटले, अरे काय करतोयस, तर तो म्हटला वडिलांनी असं असं सांगितलेलं आहे. तेव्हा बुद्ध त्याला प्रेमानं सांगतात. हे शेवट जो आता मगाशी ऐकला अध्यक्षी भाषणातला, प्रेमानं लोकांना सांगायला पाहिजे. आपण काय म्हणा, मूर्ख आहेस काय, असं काय पाणी सूर्याला पोचतंय काय, असं काय पाणी आकाशात पोचतंय काय, आपण म्हणणार मूर्ख आहेस काय, तुला कळत नाही, अंधश्रद्धाळू आहेस वगैरे वगैरे. बुद्धांनी त्याला प्रेमानं सांगितलं, अरे आर्य धर्मात अशी पूजा होत नाही. आणि मग त्यांनी 6 दिशांच्या वेगवेगळ्या पूजा सांगितल्या. त्या विस्तारात मी जात नाही. पण पश्चिम दिशेची जी पूजा आहे, ती पश्चिम दिशेची पूजा कशी करायची असं सांगताना बुद्ध त्याला म्हणतायत, पश्चिम दिशेची पूजा म्हणजे पत्नी आणि मुलांची काळजी घेणं, पत्नी आणि मुलाबाळांची काळजी घेणं. मग कशी काळजी घ्यायची, पत्नीचा सन्मान करावा. ज्यांचं लग्न झाले, लग्नात आपण जे हे म्हणतो की नाही प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञा म्हणजे काय, हे पश्चिम दिशेची पूजा. मी माझ्या पत्नीचा सन्मान करेन, आठवते का बघा, मी माझ्या पत्नीचा अपमान करणार नाही, मी व्यभिचार न करून तिला संतुष्ट ठेवेन, मी ऐश्वर्य आणि मोठेपण देऊन तिला संतुष्ट ठेवेन, आठवते का बघा तुम्हाला, आणि मी दागदागिने देऊन तिला संतुष्ट ठेवेन. म्हणजे बुद्ध काय म्हणतायत, पत्नीला आनंदी कसं ठेवायचं, तर तिचा सन्मान करा, 4 चौघात तिचा अपमान करू नका, कारण ती घर सोडून तुमच्यासाठी आलेली असते. साधी गोष्ट आहे काय, एखाद्या मुलाला सांगा जाऊन 1 महिनाभर राहायला, 2 महिने राहत नाही, पळून येणार तिथून, घर जावाय नको, काहीच नको, पैसे नको, पण पळून येणार. पण ती स्त्री सगळे कुटुंब, आई वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सोडून आपल्याकडे येते, तर तिचा सन्मान केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. बरं, ती आपल्याशी एकनिष्ठ राहायला आलेली असते, तेव्हा या पुरुषानं व्यभिचार वगैरे करून तिला धोका नाही दिला पाहिजे, हे बुद्ध सांगतायत त्या काळामध्ये. आणि ऐश्वर्य संपन्न तिला ठेवलं पाहिजे, म्हणजे भौतिक गरजा सगळ्या पूर्ण केल्या पाहिजेत. आणि स्त्रियांचा स्वभाव कसा आहे, त्या नटतात, मुरडतात, दागदागिने घालतात, दागदागिने देऊन त्यांना संतुष्ट केलं पाहिजे. हे या प्रकारे जर एखादा पुरुष वागला तर ती त्या स्त्रीची पूजा असते, असं बुद्धांना म्हणायचं आहे. ही बुद्धांची भूमिका होती. स्त्री आणि पुरुषाचं जे नातं आहे ना, ते समतेवर आधारित असावं, या प्रकारे बुद्ध मांडणी करतायत. आणखी ते असं म्हणतात की समाजामध्ये 4 प्रकारच्या जोड्या असतात स्त्री आणि पुरुषांच्या. पहिली जोडी शव आणि शवाची जोडी असते. शव म्हणजे काय, डेड बॉडी, प्रेत. शव आणि शवाची जोडी, त्याचं उदाहरण काय सांगितले बुद्धांनी, पहिलं शव, एक पुरुष पण शवासारखा असतो आणि पत्नी पण शवासारखी असते. म्हणजे पुरुष काय करतो, प्राणी हत्या करतो, चोरी करतो, खोटं बोलतो, व्यभिचार करतो, मादक पदार्थांचं सेवन वगैरे करतो, म्हणजे पंचशीलाचं पालन करत नाही, दुश्शील असतो. पत्नी पण दुश्शील असते, म्हणजे हा पण मारामारी करायचा तरबेज आणि तो पण मारामारी, घरात भांडणच, रोज फायटिंग, रोज भांड्याला भांडं लागणार. पत्नी पण शवासारखी, पती पण शवासारखा. या दोघांच्या एकत्र येण्यानं काय येईल, सुख उत्पन्न होईल का, नाही. शव आणि शवाचा सहवास असतो, असं एक कुटुंब असतं. दुसरं शव आणि देवी, असं एक कुटुंब असतं. म्हणजे पुरुष दुश्शील आहे, वाईट वागतो, नालायक आहे एकदम, आणि पत्नी मात्र सज्जन, सत्शील आहे. आणि ते दोघं जरी एकत्र राहत असले तरी या पुरुषाच्या गुणामुळं त्या स्त्रीला दुःखच आहे कायम, स्त्री सुखी राहू शकत नाही. असं एक कुटुंब असतं. तिसरं कुटुंब काय, पुरुष चांगला आहे, देवासारखा आहे, देव म्हणजे सज्जन,
आणि पत्नी मात्र शवासारखी आहे. पत्नी दुःशील आहे, त्रास देणार आहे, किरकिर करणारे आहे, सतत भांडणार आहे. ते दोघं जरी एकत्र असले तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होऊ शकत नाही. आणि चौथी जोडी बुद्ध असं म्हणतात की अशी मला दिसते, देव आणि देवीचा सहवास आहे. पुरुष शील पालन करतो, सज्जन असतो, चांगलं वागतो, आणि स्त्री सुद्धा शील पालन करते, चांगलं वागते, चांगलं बोलते. मग कल्पना करा, पुरुष पण चांगला आहे, स्त्री पण चांगली आहे, तर त्या दोघांचं कुटुंब किती चांगलं असेल. आणि बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला, त्यात धर्मांतर का असं सांगताना बाबासाहेबांनी म्हटलंय, जर आपलं कुटुंब सुखी करायचं असेल तर आपण धर्मांतर करायला पाहिजे. समजा एखादी स्त्री जर दुःशील असेल, ती धम्माच्या संपर्कात आल्यावर जाणीव होईल की नाही तिला, अरे नाही, मी उलट बोलायला नाही पाहिजे, व्यभिचार करायला नाही पाहिजे, खोटं नाही बोलायला पाहिजे, घरच्यांसोबत वाईट नाही वागायला पाहिजे, ही जाणीव त्या स्त्रीला होईल. एखादा पुरुष वाईट वागत असेल तर पंचशील म्हणताना हळूहळू जाणीव होईल की नाही. आणि ज्या दिवशी जाणीव होईल दोघांना, त्या दिवशी दोघांमधला दुःशीलपणा निघून जाऊन ते दोघं सत्शील बनतील, देव आणि देवीची जोडी तयार होईल. ही भूमिका बुद्धांची होती. म्हणून ते वर्गीकरण करून सांगायचे, असं आहे, मग तुम्ही कुठल्या गटात बसता. मग तुम्हाला कुठल्या गटात बसायचं आहे, तर पुरुष पण सज्जन पाहिजे आणि स्त्री सुद्धा सज्जन पाहिजे, तेव्हा हा संसार चांगला होऊ शकतो, अशी त्यांची भूमिका होती. मग अशी सरांनी वज्जींचा विषय घेतला, वज्जींचे नियम. वज्जी छोटंसं गणराज्य होतं. अजातशत्रू एवढा बलाढ्य मगधचा राजा, अजातशत्रूनं 2 वेळा वज्जींवरती आक्रमण केलेलं होतं, तरी सुद्धा ते छोट्या संख्येनं असणारे वज्जींना तो हरवू शकला नव्हता. कारण वज्जींना बुद्धांनी 7 गोष्टींचा उपदेश दिलेला होता. त्यातल्या 7 मधल्या कशा काय गोष्टी होत्या, की वेळोवेळी एकत्र या, एकमताने निर्णय घ्या, कायद्याचं पालन करा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा, वगैरे वगैरे. त्यातला एक जो नियम होता 5वा, तो 5वा नियम काय होता बुद्धांनी सांगितलेला, त्याने असं म्हटलं होतं, ते म्हणजे वज्जी जोपर्यंत कुल स्त्रियांना, कुलकुमारींना पळवून आणून जबरदस्तीने आपल्या घरात ठेवणार नाहीत, तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, ऱ्हास होणार नाही. काय म्हणायचं आहे नेमकं बुद्धांना. पूर्वीच्या काळी स्त्रियांना जबरदस्तीनं पळवून आणायचं, महिलांना पळवून आणायचं, कुमारिकांना पळवून आणायचं आणि आपल्या घरात ठेवायचं जबरदस्तीनं, असं लोक करायचे. आणि बुद्धांनी त्यांना उपदेश काय केला होता, जर तुम्ही असं करणार नाही तरच तुमची प्रगती होणार आहे, तरच तुमची वृद्धी होणार आहे, तरच तुमचा एकोपा राहणार आहे. आणि या 7 नियमांचं ते पालन करत असल्यामुळं अजातशत्रू त्यांना हरवू शकलेला नव्हता. म्हणजे राज्याला एकत्र करणं, सुरक्षित करणं, त्या सुरक्षिततेमध्ये सुद्धा एक नियम बुद्धांनी काय दिला होता, की स्त्रियांचा सन्मान करायला तुम्ही शिकलं पाहिजे, स्त्रियांच्या इच्छेच्या विरुद्ध तुम्ही वागता कामा नये. ही भूमिका बुद्धांनी घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते. पराभव सुत्त नावाचं एक अतिशय विख्यात सुत्त आहे. पराभवाची 12 कारणं बुद्धांनी सांगितलेली आहेत पराभव सुत्तामध्ये. त्यामधले एक कारण बुद्धांनी असं म्हटलंय, म्हणजे सुरुवातीला तर खूप सोपं सांगितलंय त्यांनी, कुणाचा पराभव होतो आणि कुणाची वृद्धी होते हे समजणं खूप सोपं आहे. ज्याला धम्म आवडतो त्याची प्रगती होते, ज्याला धम्म आवडत नाही त्याची प्रगती होत नाही. ज्याला संत माणसं आवडतात त्याची प्रगती होते, ज्याला संत माणसं आवडत नाहीत त्याची अधोगती होते. असं सांगत 8वं कारण बुद्धांनी असं सांगितलेलं आहे, की जो पुरुष स्वतःच्या स्त्रीशी संतुष्ट न होता परस्त्री आणि वेश्या यांच्याशी संबंध ठेवतो, ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. किती महत्वाची गोष्ट सांगितली. आणि हे पुरुषांना पण उलट लागू आहे, तसं जसंच्या तसं स्त्रियांना जसं लागू आहे तसं स्त्री पण एखादी स्वतःच्या कुटुंबामध्ये संतुष्ट न राहता बाहेर काहीतरी करत असेल तर ते तिच्या पराभवाचं कारण आहे. हा पराभव म्हणजे काय खेळातला पराभव नव्हे, हा पराभव म्हणजे माणूस म्हणून त्या व्यक्तीचा पराभव आहे. नाही तुम्ही म्हणशीला हे चोऱ्या करतात, जुगार खेळतात, लोकांना फसवतात आणि मोठमोठे इमारती बांधलेले आहेत, मोठमोठ्या गाड्यातून फिरतात, चांगली कपडे अंगावरती घालतात, ही प्रगती नाही आहे बुद्धांना अपेक्षित. माणूस म्हणून तो प्रगत झाला का, माणूस म्हणून तो विकसित झाला का, हा महत्वाचा प्रश्न आहे. बुद्ध म्हणतात एखादा पुरुष जर अशा प्रकारे वर्तन करत असेल तर ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. 10वं कारण ते पराभवाचं असं सांगतायत, जो पुरुष वयस्कर असून सुद्धा तरुण स्त्रीशी लग्न करतो व तिच्या ईर्षेने तो झोपत नाही, त्याला झोप लागत नाही, ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. इथं बुद्धांना काय म्हणायचं आहे, पुरुष म्हातारा आहे आणि तरुण मुलीशी लग्न केलंय, म्हणजे जरड कुमारी विवाह केलेला आहे एखाद्यानं, तर असा पुरुष काय करतो, मी आता म्हातारा झालो आणि त्या मुलीवर शंका घ्यायला सुरुवात करतो आणि त्याला रात्रभर झोप लागत नाही, असं असेल तर ते त्याच्या पराभवाचं कारण आहे. म्हणजे इथं बुद्धांना अपेक्षित काय, की लहान मुलीशी लग्न करू नये,
म्हाताऱ्या माणसानं लहान मुलीशी लग्न करू नये. महात्मा फुलेंच्या काळात पण हाच मोठा प्रश्न होता जरटकुमारी विवाहाचा. दोघांची वय किमान मिळती जुळती असावीत, दोघंही वयात आलेले असावीत, आणि इथं हा कार्यकर्ता वयात नाही, हा म्हातारा आहे, लहान मुलीशी लग्न केलंय, तर ते त्याच्या पराभवाचं कारण आहे असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. बुद्धांच्या संपर्कामध्ये जसे जसे लोक येऊ लागले तसं तसं हे विचार त्यांना समजू लागले. एखाद्याची सुगती व्हायची असेल तर त्याला काय करावं लागेल, तर त्याला शील पालन करावं लागेल, समाधीचं पालन करावं लागेल, प्रज्ञेचं पालन करावं लागेल. मग ती स्त्री असो अथवा पुरुष असो असा भेद बुद्धांनी ठेवलेला नाही. किती उंचीवरती लोक गेले. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. उदयन महाराजांची कोसंबीला जे राजे होते त्यांची महाराणी होती सामावती, आणि सामावती महाराणीची एक नोकराणी होती खुजुत्तरा, म्हणजे तिला कुबड आलेलं होतं. रोज ती सामावती राणी काय करायची, 8 काशार्पण त्या दासीला द्यायची आणि ती जाऊन फुलं घेऊन यायची पूजेसाठी. एक दिवस काय झालं, ती खुजुत्तरा दासी फुलं आणायला गेली, त्यावेळेला तो सुमन माळी काय म्हटला, आज मला काय वेळ नाही, तुझ्याकडनं मी पैसे घेत नाही, तू काय कर, मला मदत कर ही फुलं सगळी गोळा करायला, मला ही सगळी फुलं घेऊन जायचं आहे बुद्धांची पूजा करायला. बुद्ध आलेत आणि त्यांची पूजा करायला मी जाणार आहे, तू जर मला मदत केलीस तर मी काय करेन, ही तू पैसे न घेता ही सगळी फुलं तुला, राहिलेली फुलं तुला देईन. तिला पण प्रश्न पडतो की हा 8 काशार्पण म्हणजे पैसे देऊन सुद्धा आज हा काय मला फुलं देणं झालाय आणि मदत कर म्हणतोय, तुला फुलं देतो कारण मला बुद्धांची पूजा करायची. मग ती काय दासी म्हणते, तू बुद्धांची पूजा करणार आहेस की नाही, मी पण येते, चल, म्हणजे काय मला बघायचं आहे. मग तो फुलं घेऊन जातो, बुद्धांची पूजा करतो आणि बुद्धांचं धम्म प्रवचन ती खुजुत्तरा नावाची दासी ऐकते. ती प्रवचन ऐकते. प्रवचन ऐकल्यानंतर ती फुलं विकत घेत, म्हणजे फुकट घेत नाही फुलं, आल्यावरती 8 काशार्पण देते आणि 8 काशार्पणाची फुलं ती विकत घेते, महालात जाते आणि सामावती राणीला ती फुलं देते. राणीला प्रश्न पडतोय, रोज याच्यापेक्षा निम्मी फुलं आणायची, आज जास्त फुलं कशी काय आणलेली आहेत. ती प्रश्न विचारते खुजुत्तरेला, असं कसं झालं, फुलं जास्त आणलीस का. तेव्हा ती खुजुत्तरा नावाची दासी सांगते, महाराणी मी रोज 4 काशार्पणाचीच फुलं आणत होते आणि 4 काशार्पण मी रोजचे माझ्यासाठी ठेवत होते, पण आजपासून मात्र मी धर्मानुसार जीवन जगायचं ठरवलेलं आहे. मी तथागत बुद्धांची धम्मदेशना ऐकलेली आहे आणि ती धम्म ऐकता ऐकता श्रोतापन्न झालेली असते आणि म्हणते आजपासून मी माझ्या जीवनात बदल केलेला आहे, आजपासून मात्र मी खोटं बोलणार नाही, म्हणून हे 8 काशार्पणाची फुलं आणलीत. तेव्हा त्या महाराणीला राग येत नाही. राणीला ती राणी म्हणते, कुणाचा उपदेश ऐकून तुझं मन इतकं बदललेलं आहे, काय कर, तुझी शिक्षा काय, तर तू जो उपदेश ऐकलास की नाही, आम्हाला पण तो उपदेश ऐकण्यासाठी तू घेऊन चल. आणि त्यावेळेला त्या खुजुत्तरेला ती काय म्हणते, आता ही दासीची वस्त्र तू आता वापरायची नाहीस, तिला चांगली वस्त्र देते, सुगंधी पाण्यानं आंघोळ घालते आणि म्हणते आजपासून तू दास्यातून मुक्त, आजपासून तू माझी आचार्य. दासीला ती आचार्य करते, आजपासून माझी तू शिक्षिका आहेस आणि मी तुझी विद्यार्थिनी आहे. किती मोठं परिवर्तन आहे. फक्त बुद्धांच्या स्पर्शानं, बुद्धांचा उपदेश त्या सामावतीनं ऐकलेला नव्हता, दासीनं ऐकलेला होता, पण बुद्धांच्या संपर्कात गेलीत, दासी असणारी स्त्री आचार्य म्हणून पदावरती बसली. हे जे उलटं म्हणजे 360 अंशामध्ये चक्र फिरतं की नाही, ते बुद्धांच्या संपर्कानं फिरल्याचं आपल्याला दिसतं. दास्यातून ती मुक्त झालीच तर झाली, माणूस म्हणून जिवंत राहिली. एवढंच नाही तर त्या राणीची आचार्य म्हणून ती खुजुत्तरा पुढं प्रगती तिनं केली. हीच खुजुत्तरा नंतर धम्मामध्ये इतकी प्रवीण झाली की ती त्रिपिटकाची जाणकार झाली, बहुश्रुत होती, भरपूर ऐकायची. आणि मग सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटकाची ती इतकी मोठी जाणकार झाली की ती लोकांना उपदेश करू लागली. हे परिवर्तन बुद्धांनी त्या काळामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा बुद्धांच्या आयुष्यातला प्रसंग कोणता, तर भिक्षुणी संघाची निर्मिती. आणि आपल्याला माहित आहे की भिक्खुनी संघाच्या निर्मितीमध्ये सुरुवातीला बुद्धांनी परवानगी दिलेली नव्हती. 2 वेळा तरी प्रजापती किंवा यशोधरा त्यांना भेटल्या, परवानगी दिली नाही. मग आनंदाने पुन्हा विचारलं, म्हणते स्त्रिया सुद्धा धम्ममार्गात येऊ शकतात का, तुमचं मत आहे का स्त्रियांना धम्ममार्गात येऊ नये, स्त्रिया निब्बाण प्राप्त करू शकत नाहीत. तेव्हा बुद्धांनी सांगितलं, आनंद असं नाही, माझं मत असं नाही, पण काही सामाजिक बंधनं आहेत किंवा काही व्यावहारिक कारणं आहेत. स्त्रियांच्या सुरक्षेचा किती मोठा प्रश्न आहे. कारण एकदा एका भिक्षुनीला एका व्यक्तीनं तू किती सुंदर आहे, तुझा डोळा किती सुंदर आहे, शुभा नावाच्या भिक्षुनीला असं विचारलेलं असताना तिनं डोळा हातात काढून त्याच्या हातात दिला होता, घे सुंदर डोळा आहे म्हणून. स्त्रियांच्या सिक्युरिटीचा खूप मोठा प्रश्न त्या काळात होता आणि हे बुद्ध सगळं पाहत होते. बुद्धांनी काय स्त्रिया कमी आहेत म्हणून नकार दिलेला नव्हता, पण सुरक्षा त्या स्त्रियांची कोण करणार, कशी करणार, हा एक मोठा प्रश्न होता.
त्या खोलात मी जात नाही, पण बुद्धांनी काही अटी घातल्या आणि अटी घालून काय केलं, भिक्षुणी संघाला परवानगी दिली. म्हणजे एक व्यवस्था काय म्हणते, स्त्रिया म्हणजे ज्ञान मार्गातली धोंड आहे, स्त्रिया म्हणजे नरकाचं द्वार आहे, स्त्रियांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येण्याची परवानगी नाही. त्याच उलट बुद्ध मात्र स्त्रियांना धम्माचा रस्ता खुला करतात. आणि पुढे बुद्धाने असं एका ठिकाणी म्हटलंय, एखादी भिक्षुणी विनीत असते, विशारद असते, बहुश्रुत असते, धम्मधर असते आणि धम्ममार्गाचं अनुसरण करणारे असते, अशी भिक्षुणी म्हणजे संघाची शोभा आहे. अशी भिक्षुणी काय आहे, भिक्षुणी संघाची शोभा आहे. आणि केवळ भिक्षुणीच नाही, अशी जर एखादी उपासिका असेल तर ती सुद्धा संघाची शोभा आहे असं बुद्धाने म्हटलेलं आहे. म्हणजे स्त्रिया सुद्धा पुरुषांसारख्या सक्षम होऊ शकतात, स्त्रिया सुद्धा पुरुषांसारख्या, म्हणजे पुरुष जर भिक्खू बनून निब्बाण प्राप्त करत असेल तर स्त्री सुद्धा भिक्खू बनून निब्बाण प्राप्त करू शकतो. आणि या स्त्रियांना इतकं निर्भय बनवलं, आज घरातून बाहेर जाताना एखादी स्त्री काय विचार करते, नवरा सोबत पाहिजे, भाऊ सोबत पाहिजे, नाहीतर गाडी तर पाहिजे, एकटीनं जायचं नाही असा विचार करतात. त्या काळामध्ये कल्पना करा, जंगलामध्ये या भिक्षुणी राहत होत्या, एकटी प्रवास करत होत्या. अशा वेळेला एका भिक्षुणीच्या जवळ उपलवन्ना नावाची भिक्षुणी जंगलामध्ये थांबलेली होती आणि दिसायला अतिशय सुंदर होती. आणि तिथं एक व्यक्ती मार आला. तो मार काय म्हणतो, तू एकटीच थांबलेली आहेस, इतकी सुंदर आहेस आणि तुला काही भीती वगैरे वाटत नाही का? तेव्हा ती भिक्षुणी त्याला उत्तर देते, तुझ्यासारखे असले हजारो, शेकडो, हजारो बदमाश जरी आले तरी माझ्या अंगावरचा एक रोम सुद्धा थरथरणार नाही. मारा, मी एकटी असले तरी तुला घाबरणार नाही. ती भिक्षुणी म्हणजे बुद्धाने किती सक्षम केलं स्त्रियांना, आपण कल्पना करू शकतोय, इमॅजिन करू शकतोय का? म्हणजे एखाद्याला आधार देणं, तुझ्यात ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे असं म्हणणं, हे काम 2500 वर्षापूर्वी बुद्धाने केलं. त्याच्या पुढं तुम्हाला सांगतो, सोमा नावाची एक भिक्षुणी होती, तिच्याजवळ पण एक मार आला आणि तो काय म्हणतो तिला की तू जे स्थान प्राप्त करण्यासाठी झटत आहेस की नाही, हे स्थान केवळ ऋषींना प्राप्त करता येऊ शकतं. म्हणजे मुक्ती कुणाला प्राप्त होऊ शकते, केवळ ऋषी मुनींना म्हणजे पुरुषांना प्राप्त होऊ शकते. तुमच्या स्त्रियांची अक्कल 2 बोटांनी एवढी असते. तो मार तिला काय म्हणतो, सोमा नावाच्या भिक्षुणीला, तुमची अक्कल 2 बोटांनी एवढी असते, तुम्हाला हे शक्य होणार नाही. 2 बोटांनी एवढी अक्कल म्हणजे काय आजी? भात शिजायला आपण घालतो आणि भात शिजलाय की नाही बघतो की नाही, भाताची 2 शिता हातामध्ये घेऊन, तेवढीच बाईची अक्कल. म्हणजे बाईनं काय करायचं, भात शिजलाय की नाही पाहायचं, एवढी अक्कल तुमची असते, तुम्हाला ऋषीसारखं पद प्राप्त करता येणार नाही असं तो मार त्या सोमा नावाच्या भिक्षुणीला म्हणतो. तेव्हा ती काय उत्तर देते बघा, चित्त सुस्थितीत असताना, म्हणजे माझं चित्त सुस्थितीत असताना, ज्ञान उपस्थित झालेलं असताना, म्हणजे ज्ञान मला मिळालेलं असताना आणि धम्माची सम्यक विपස්සना घडलेली असताना स्त्रीत्व काय करणार आहे? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय तिनं. चित्त स्टेबल आहे, शुद्ध आहे, ज्ञान उत्पन्न झालेलं आहे, धम्माची विपස්සना घडलेली आहे, अशा वेळेला माझं स्त्रीत्व काय करणार आहे? मी स्त्री आहे किंवा मी पुरुष आहे किंवा मी आणखी कोण आहे असं ज्या व्यक्तीला वाटतं त्याला जाऊन तू विचार, मी ना स्त्री आहे ना पुरुष आहे ना आणि काय, मी स्त्रीत्वाच्या पलीकडे गेलेली आहे. म्हणजे एखादी स्त्री तिच्या लिंगभावाच्या पलीकडे जाऊन एक मनुष्य म्हणून विकसित झाली, ती स्त्री त्या माराला म्हणते, तू इथनं चल, गेट आउट. अशा प्रकारच्या स्त्रिया बुद्धाने निर्माण केल्या. किती मोठी गोष्ट आहे सांगा. हे बुद्ध आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. बुद्धांच्या काळामध्ये एक विसाक नावाचा उपासक होता, श्रेष्ठी होता, आणि बिंबिसार राजा जो होता त्या बिंबिसार राजाचा तो मित्र. तो विसाक जो आहे तो बुद्धांच्या संपर्कात आला आणि बुद्धांच्या एकदा माणूस संपर्कात आला ना, त्याचं जीवन असं बदलतं. जुना माणूस जुना राहत नाही, म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो, म्हटले की नाही दीक्षा घेताना. तो जुना राहत नाही. आधी तुम्ही चोऱ्या माऱ्या करत असाल, खोटं बोलत असाल, आणखी काय काय लाख भानगडी करत असाल, पण जसा बुद्धांचा स्पर्श होतो तसा माणूस उन्नतीकडे जातो. तो विशाख बुद्धांची प्रवचन ऐकायला जायचा, बुद्धांना समजून घ्यायला जायचा, तो श्रोतापन्न झाला, हळूहळू धम्मजीवन जगायला लागला आणि मग तो अनागामी झाला. आता आपल्याला माहित असेल कशा स्टेज आहेत आपल्या धम्माच्या प्रगतीच्या. श्रोतापन्न होतो, मग सगदागामी होतो, अनागामी होतो, मग तो अर्हंत होतो. 4 स्टेजमध्ये ही विमुक्ती आहे. अनागामी होतो त्या दिवशी तो घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्याची बायको जी आहे धम्मदिना, ती त्याला हात देण्यासाठी, म्हणजे वर जिना चढायचा असतो, हात देण्यासाठी हात पुढं करते, पण त्याचं तिच्याकडे लक्ष नसतं. तो वरती येतो, शांत शांत बसतो. तिला वाटतं काय झालंय नेमकं आज. तेव्हा तो तिला म्हणतो की आजपासून ही जी सगळी संपत्ती आहे, ही सगळी संपत्ती तुला घे आणि तू काय कर, माझ्यासोबत आता बहिणीसारखं किंवा आईसारखं राहा.
आणि मला तू पिंडपात दे, म्हणजे फक्त जेवण वगैरे मला दे, आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहायचं, आजपासून तू म्हणजे माझी आई किंवा बहीण, आणि तुला जर असं वाटलं की ही सगळी संपत्ती घेऊन माहेरला जावं तर तू ते माहेरला घेऊन जा. आणि मग त्या धम्मदिनीच्या लक्षात येतं की हा माणूस काय झाला, विमुक्त झालाय, म्हणजे आता ह्याचं चित्त काम वासनेतून पूर्ण सुटलेलं आहे, विकारातून पूर्ण सुटलेलं आहे. आणि तेव्हा ती धम्मदिना म्हणते, मला पण बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की बुद्धांचा उपदेश ऐकावा. आणि तो विसाख असं म्हणतो, माझ्या मनात पण किती दिवस झालं होतं हे. आणि मग थांब म्हणतो, आणि तो राजाकडे जातो आणि बिंबिसाराला असं म्हणतो, महाराज माझ्यासाठी 2 गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. मग महाराज म्हणतात काय, तर एक गोष्ट मला सोन्याची पालखी द्या, आणि संपूर्ण राज्याचा रस्ता एक नाही तो स्वच्छ करून द्या. मग ठीक आहे म्हणते, जा. सोन्याची पालखी त्याला देतात सजवून, आणि राज्यातले रस्ते स्वच्छ करून घेतात. तो सोन्याची पालखी घेऊन घरात येतो, धम्मदिनेला नवीन वस्त्र देतो, आभूषण अलंकार देतो, आणि त्या सोन्याच्या पालखीमध्ये तिला बसवून तिची मिरवणूक काढतो, आणि वाजत गाजत त्या धम्मदिनेला भिक्षुनी संघाकडे नेतो, आणि भिक्षुनी संघाजवळ जाऊन मग ती वस्त्र वगैरे काढून तिला भिक्षुनीची दीक्षा दिली जाते. एक नवरा जो अनागामी पदापर्यंत गेला, त्याची बायको, तिला पण वाटतं, तिनं प्रश्न विचारला होता तिला विसाखला की स्त्रिया सुद्धा या मार्गात येऊ शकतात का, निब्बाण प्राप्त करू शकतात का, तर तो म्हटला तर होय, स्त्रिया सुद्धा येऊ शकतात, मग मी पण येणार. आणि मग ती भिक्षुनी बनते. भिक्षुनी बनल्यानंतर ती एकांतवासाला जाते, स्वतःच्या चित्ताला सम्यक प्रकारे पाहते, विमुक्त होते, आणि ती अरहंत होते. नवरा 3ऱ्या स्टेजला आहे, आणि बायको काय झाली, अरहंत झाली, बुद्ध झाली. आणि ती अरहंत झाल्यानंतर पुन्हा भिक्षुनी संघाकडे परत येते, आणि तेव्हा हा विसाख म्हणतो की प्रगती किती झाल्या बायकोची, आपण जाऊन बघूया तरी धम्म मार्गात. त्याला माहित नसते ही अरहंत झालेली आहे. आणि मग तो विसाख जातो आणि एक एक तिला प्रश्न विचारतो, अष्टांगिक मार्ग काय, त्याचे भाग कोणते आहेत, सत्काय दृष्टी म्हणजे काय, संस्कार कोणते असतात, बोधिप्राप्त कशी होते, संज्ञा वेदित निरोध अवस्था म्हणजे काय. आणि त्याला आश्चर्य वाटतं, ही इतक्या सखोल प्रश्नाची उत्तरं कशी काय देत आहे. तर ती अरहंत झाली, म्हणजे याच्यापेक्षा एका स्टेजनं पुढे गेलेली असते. आणि मग शेवटी एक प्रश्न तो विचारतो, गंभीर प्रश्न, तो आता तुम्हाला समजणार नाही म्हणून मी सांगत नाही. आणि त्या प्रश्नाचं उत्तर ती देते की हा अव्याकृत प्रश्न आहे, याचं उत्तर देता येत नाही, आणि तो तुम्हाला खात्री करायची असेल तर बुद्धांकडे जाऊन तुम्ही खात्री करू शकता. आणि तो विसाख मग तो प्रश्न, चुल्ल वेदल सूत्र म्हणून एक मध्यम निकायामध्ये सुत्त आहे, त्या सुत्तामध्ये या दोघांचा संवाद आहे. तो विसाख तिथनं धम्मदिनेसोबत चर्चा करतो, आणि चर्चा करून बुद्धांकडे जातो. बुद्धांना जे काही सगळी चर्चा झाली, प्रश्नोत्तर झाली, ते इतिवृत्तांत सांगतो. आणि बुद्ध म्हणतात, साधू साधू साधू, ही जी धम्मदिना आहे ती महाप्रज्ञावान आहे. मला जर तू प्रश्न केला असतात, मी जी उत्तरं दिली असती तीच उत्तरं धम्मदिनेनं तुला दिलेली आहेत. म्हणजे बुद्धांच्या प्रज्ञे इतकी प्रज्ञा कुणाची विकसित झाली, या धम्मदिनीची विकसित झाली. म्हणजे स्वतःसारखी माणसं, पुरुष तर तयार केलेच बुद्धांनी, स्वतःसारख्या स्त्रिया सुद्धा तयार केल्या. अशा प्रकारचं एक महामानव बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत दिला. अशा शेकडो स्त्रिया अरहंत झाल्या, शेकडो उपासिका धम्ममार्गात. विशाखेची तुम्हाला श्रद्धा माहीत आहे, कितीतरी स्त्रिया, आम्रपाली सारखी गणिका असलेली स्त्री भिक्षुनी बनली, किसा गौतमी सारखी दुःखात असलेली स्त्री अरहंत बनली, पटाचार्य सारखी 2 मुलं गेलेली, नवरा गेलेली स्त्री, वेडी झालेली स्त्री सुद्धा दुःखातून मुक्त होऊन अरहंत बनली. आणि हीच परंपरा आज सुद्धा सुरू आहे. बौद्ध राष्ट्रांमध्ये भिक्षुनी संघ आहे, भिक्षुनींचा प्रवाह वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भिक्षुनी तयार होत आहेत. आणि हे जर एकंदरीत आपण पाहिलं तर एक गोष्ट लक्षात काय येते, पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये समान क्षमता आहेत विकास पावण्याच्या. पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये समान क्षमता आहेत बोधीपर्यंत जाण्याच्या. त्या क्षमतांचा विकास करण्याच्या मध्ये जे जे काही अडथळे येतात, मग सामाजिक अडथळे येवोत, धार्मिक अडथळे येवोत, किंवा आणखी कोणते अडथळे येवोत, त्या अडथळ्यांच्या वरती उठून स्त्रियांच्या सन्मानासाठी काम करायला पाहिजे, ही भूमिका बुद्धाने आपल्याला घालून दिली. तीच भूमिका बाबासाहेबांनी आपल्याला दिली, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाईंनी दिली. या प्रकारचा विचार बुद्धांपासून चालत आलेला आहे. तो विचार आपण आपल्या परीनं का असेना पुढे घेऊन जाऊया, एवढंच बोलतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.